रवी राणा यांनी फडणवीसांना दिलेल्या चिठ्ठीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। अकोला दौऱ्याच्या दरम्यान राणांनी नेमकी कुठली चिठ्ठी फडणवीसांना दिली आणि या चिठ्ठीमध्ये राणा यांनी नेमकं काय लिहिलं होतं याची चर्चा सध्या सुरू झालेली दिसते। रवी राणा यांनी फडणवीसांना दिलेल्या चिठ्ठीच्या संदर्भात सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे। शिंदेच्या शिवसेनेचे नेते अभिजित अडसूळ सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित जी, रवी राणा यांनी फडणवीसांना एक चिठ्ठी दिली आहे आणि या चिठ्ठीची सध्या जोरदार चर्चा असलेली दिसते आहे। याआधी सुद्धा उमेदवारीच्या संदर्भात त्यांची चर्चा झालेली होती। नाही, कोणी कोणाला चिठ्ठी द्यायची, कागद द्यायचे, लेटर हेडवर काही लिहून द्यायचं, हा शेवटी त्यांचा विषय आहे। त्याबद्दल आपण काय बोलू शकतो? अभिजित जी, मात्र रवी राणा असतील किंवा नवनीत राणा, सध्या असंही म्हटलं जात आहे की नवनीत राणा या भाजपमध्ये जातील आणि तिथून त्या आता उमेदवारी त्यांना मिळू शकते अशी सुद्धा चर्चा आहे। त्यामुळे या चिठ्ठीची सुद्धा चर्चा होताना दिसतेय। नवनीत राणा भारतीय जनता पार्टीमध्ये जातील हा विषय 22 जानेवारी, 22 फेब्रुवारी, 4 मार्च 3 वेळा हा विषय झाला। कुठल्याही प्रकारे भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना स्थान दिलं गेलं नाही। 4 मार्चला सुद्धा त्या गेल्या होत्या नागपूरला। त्या ठिकाणी त्यांना परत पाठवून देण्यात आलं। आणि सगळ्यात महत्वाचा विषय आपण जर पाहिलं, परवा सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची मोठी बैठक अमरावती येथे पार पडली आणि त्यामध्ये एकमुखाने निर्णय झाला, नवनीत राणांना कुठल्याही प्रकारे पाठिंबा द्यायचा नाही। जरी पक्षाने, म्हणजे जी माहिती आम्हाला मिळाली त्या ठिकाणी हा पण विषय झाला की जर पक्षाने जरी त्यांना जर हे दिलं, तिकीट दिलं, तरी सुद्धा त्यांचं काम करायला कोणी तयार नाही। आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये अतिशय मोठी अस्वस्थता आहे। त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे अजितदादा गटाचे नेते संजयजी खोडके असतील, त्यांच्या मिसेस आमदार सुलभाताई खोडके असतील, त्यांचा देखील विरोध आहे। मागे राष्ट्रवादीने तिकीट दिलं म्हणून त्यांनी सुद्धा राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती, नवनीत राणाला तिकीट दिलं म्हणून, पाठिंबा दिला म्हणून। त्यानंतर बच्चूभाऊ कडू आणि राजकुमार पटेलजी यांचे काय संबंध रवी राणा सोबत हे सुद्धा आपल्याला माहिती आहे। आणि शिवसेनेसोबत तर त्यांचं आधीपासून पटत नाही। मग नक्की त्यांना कुठल्या याच्यावर तिकीट दिलं जाईल भारतीय जनता पार्टीकडून? सगळ्यात महत्वाचा विषय आहे, हायकोर्टाने जो निकाल दिला होता त्यांच्या विरोधात त्या प्रमाणपत्राचा, सुप्रीम कोर्टामध्ये ऑलरेडी त्याची सुनावणी झालेली, कधीही निर्णय येऊ शकतो। आणि मला वाटतं मागासवर्गीयांवर फार मोठा हा अन्याय आहे। कुठेतरी मागासवर्गीयांना उद्या आमच्यासारख्या विचार करावा लागेल। या सगळ्या जातींना एकदा त्यांच्यावर खूप मोठे अन्याय होत होते म्हणून कुठेतरी धर्म सोडावा लागला होता। अगदी तुमचा मुद्दा लक्षात आलाय। धन्यवाद। तुम्ही